तर मंडळी ये कोडा किनारचं फूड लगाल सैया तुमको जन्नत दिखाती मैं जन्नत दिखाती कॅप्टन जॅक हो ये रायडर चलाव। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आता मी कल्पेश पाटील आणि मित्रांनो आजचा व्ह्यू बघा कोडा किनारचा काय व्ह्यू आहे मित्रांनो। बघा सगळे धुके झालेत आणि हा व्ह्यू कायच नाही मित्रांनो, सकाळचा व्ह्यू याच्यान भारी होता, खूपच भारी होता सकाळचा व्ह्यू। कारण की बॅक साईडचा आम्ही बघितलं, बॅक साईडला पण काय दिसत नव्हतं, समोरचं पण काय दिसत नव्हतं, पूर्ण धुकं झालेलं, तर भारी वाटत होतं बघायला। आणि मित्रांनो इकडे ना इंटरनेट कनेक्शन खूप लूज आहे, म्हणजे नीट नाही इकडे इंटरनेट कनेक्शन, म्हणून मला ब्लॉग अपलोड करायला खूप टाईम जातं। कारण आता माझे ब्लॉग्स खूप मोठे होतात, म्हणजे 20-20 मिनिटाचे ब्लॉग होतात ना, त्याच्यात 10 GB लागते मला अपलोड करायला फक्त। तर इकडे वायफायचं कनेक्शन पण त्यामुळे स्लो आहे, तर अपलोड करायला खूप टाईम जातं, त्यामुळे ब्लॉग थोडे लेट पडत जातील म्हणजे 10च्या आसपासच पडत जातील, पण ब्लॉग अपलोड व्हायला टाईम लागतं म्हणून थोडे लेट पडत जातील। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी आता आम्ही चाललोय नाश्ता करायला, सकाळी नाश्ता करायची सवय झाली म्हणून आता नाश्ता करायला चाललोय। आणि मंडळी इकडे कसं आहे माहितीये का, आता आज ऊन असलं तर दुसऱ्या दिवशी खूपच थंडी असेल, तर काल खूप ऊन होतं, तर आज खूपच थंडी आहे मित्रांनो। तर आम्ही बघा आता वाजले 10, तर थंडी एवढी आहे ना, तर तेव्हा आम्हाला स्वेटर घालायला लागले, सगळ्यांनी स्वेटर घातलेत बघा। म्हणजे इथं चाललोय नाश्ता करायला आणि बोलता वेळी पण त्रास होतोय मला, पण तरी पण मी ऍडजस्ट करतोय। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आजच्या ब्लॉगमध्ये पण आपण धमाल मस्ती करणार आहोत, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मंडळी आज खूपच ट्रॉफिक आहे म्हणून आम्ही आज गाडीने चाललोय बघा। आता नाश्ता करायला आम्ही रोज त्या साईडला जायचो, आज या साईडला चाललोय, तर करूया नाश्ता। खूप छान इकडे नाश्ता भेटतो। हा स्पोर्ट बाईक बघा मंडळी, मी इकडे खूप नोटीस केलं, इकडे माणसं ना बाईक रायडिंग करायला खूप येतात, कारण की प्रॉपर बाईक असतात, प्रॉपर हेल्मेट घेऊन येत आहेत आणि ट्रॅकिंग करायला येतात ते बघा। तर मंडळी या साईडला खूप हॉटेल आहेत, तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर तुम्ही या साईडला येऊ शकता, चायनीज शॉप पण आहे, नाश्ता करायचा आहे तर इकडे नाश्ता पण करू शकता, असं आहेत म्हणजे। चलो नाश्ता करते। A few minutes later. बघू शकता इकडे केलीचं पान आहे आणि केलीच्या पानावरच जेवतो। A few minutes later. तर मंडळी नाश्ता खूप छान होता आणि आता नाश्ता झालाय म्हणजे आता आम्ही फिरायला मोकळे। तर आता आपण पहिला जाणार आहोत रोज गार्डनमध्ये, त्याच्यानंतर बोटिंग करणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। A few minutes later. मंडळी आपली पूर्ण फॅमिली गाडीत बसले, आता आम्ही तिकडे चाललोय कारण की आपल्याला राईटच घ्यायचं आहे तसं। तर बघू शकता किती ट्रॉफिक आहे आज, कारण की आज संडे असल्यामुळे क्राऊड खूप आहे। चलो तर मंडळी आता आम्ही कोडा लेकच्या जवळ आलोय, पप्पा आणि मी। तर बघू शकता तुम्ही फाउंटन किती छान आहे आणि कोडा लेकमध्ये बोटिंग पण चालते, आपण आज बोटिंग पण करणार आहोत। आणि ते बघा तिकडे 7D पण आहे, तर खूप छान अशी मोठी लेक आहे, तुम्ही बघू शकता। हीच लेक तुम्हाला सांगतोय मी, कोडा किनारला आल्यापासून मी सांगतोय तुम्हाला का ही लेक 5 किलोमीटर एवढी गोल आहे आणि इकडे सायकलिंग पण चालते, तर सायकलिंग पण करू शकतो आपण। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। 5 minutes later. तर मंडळी आता छोट्या मंडळीला मॅगी खायची होती, तर आम्ही इकडे गाडी थांबवली, छोट्या मंडळी इकडे मॅगी खातात, तिथपर्यंत तुम्हाला व्ह्यू दाखवतो। व्ह्यू बघा मित्रांनो, इग्लू बघा, खूप छान असा इग्लू आहे, व्ह्यू बघा व्ह्यू। ओ भाई साहब, इग्लूच भारी वाटते बघायला, कडक। तर मंडळी हे कोडा किनारचं फ्रूट आहे बघा, फॅशन फ्रूट। इकडे मी आलोय ना, मला वेगळेच काय ना काय फ्रूट बघायला भेटले, पण हा बघा हे नवीन फ्रूट आहे, फॅशन फ्रूट, मी पहिल्यांदा बघितलं। आणि बघा आम्ही आता गरम गरम मका मागतलाय, मस्तपैकी थंडीत भारी लिंबू लावून, कडक। पाणी सुटलं का नाही तुमच्या तोंडाला, मग लाईक करा लवकर लाईक। हे बघा एकदम गरम गरम मका रेडी झालेला आहे। तर मंडळी आता छोट्या मुलांनी पण मॅगी घेतले खायला छान प्रकारे, मी नाश्ता केलेला म्हणून मॅगी नाही घेतली, मका खाला मस्त बघा, दोन्ही पण मका पण आणि मॅगी पण, बरं आहे। A few minutes later. मंडळी आम्ही आता पहिला रोज गार्डनला जाणार होतो, पण आता लेकच्या जवळ लेक कोडा लेक, आणि आम्ही इकडे बोटिंग करणार आहोत। सगळी मंडळी आता बघा एन्जॉय करते,
हा बारकीला बघा किती एन्जॉय करते. तर आता कोड्या लेकला जाणार आहोत, तिकडे बोटिंग करणार आहोत मस्त फॅमिली पूर्ण. चाचीला चुना लावणार बोलतात. हे बघा तिकीट काउंटर बघा किती मोठं तिकीट काउंटर आहे आणि क्राऊड पण तसाच आहे वाटते. बघा लाईन लागले क्राऊडमध्ये. मंडळी तुम्हाला बोटीची प्राईस सांगतोय. एका बोटीचा 800 रुपये. ॲडव्हान्समध्ये आपल्याला पहिला 400 रुपये द्यायला लागतात आणि एका बोटीत 6 जण बसू शकतात. आणि आम्ही आता 2 बोट्या केली कारण की आम्ही 10 जण आहोत, तर 2 बोट्या केली. लाईफ जॅकेट बिकेट घातलं तुम्ही. तर एन्जॉय करायला रेडी झालो आहे आणि लेकचा व्ह्यू दाखवतो. बाबा सगळ्या ठिकाणी फॉगच झालं आहे, फॉग. तर मंडळी तुम्हाला बबल्स दिसतात का? कोणतरी बबल सोडलेत, खूप छान वाटते बघायला. बघा तर मंडळी आम्ही फायनली बोटमध्ये बसलोय. बघा क्लायमेट बघा बोटीचं, खूप भारी क्लायमेट आहे. जीविका पण आहे माझ्यासोबत. बघा जीविका. चलो बोटिंग करने के लिए फुल एन्जॉय. आणि त्या बोटीत नानी बसले, चाचू बसला आणि कनिश आहे. कम ऑन बडे. तर मित्रांनो ते बघा त्या साईडला आपलं मार्केट आहे, ते आपण 2 दिवस एक्सप्लोर केलं ते. आणि आमचे बोटचे कॅप्टन जॅक. ढोलकर वल्लव एन्जॉय करतोय. हो आईस्क्रीम बघा बाजूला आईस्क्रीम मला बिल आहे आता लगेच. बाबा ऍक्शन बघा, बघा बोटीने ऍक्शन बघा. बघा मंडळी फाउंटन वर एन्जॉय करतात ती लोक. पाणी एवढा थंड आहे ना मित्रांनो. अगर साथ देने कितने जलवे दिखाए. तर मंडळी कमलाच्या वेल्या आहेत त्या इकडे अशा वरती आहेत. बघा तुम्ही बघू शकता लेकच्या कॉर्नरलाच आहेत सगळ्या आणि पूर्ण लेगला आहेत. खूप छान वाटतात बघा. मंडळी आपल्याला एक कमल पाहिजे होता, तर काका आपल्याला कमल देत आहेत बघा. खूप छान असं ये बघा अख्खा वेल्यासोबतच आले. खूप छान असं बघा. दिस इज फॉर यू. हा मम्मीला दे. तर मंडळी मी आता तिकडून आलो आणि तिकडे काय दिसत पण नाही आता. बघा पूर्ण आता ढग खाली उतरले, दुःख झाले बघा. आगीची टिंगली काल जाव पल्ली माझे काल झाला आग लागली. हे माझे आजे काल झाला आग लागली. हे तुझी माझी दोस्ती जीवन. मित्रांनो पाऊस पडायला लागला आता. पाऊस पडायला लागला बघा. गाण्यान पावर बापले. 5 minutes later. मंडळी आता बारीक पाऊस पडतोय. हे पहा रोडवर टिपके दिसत असतील तर बघा बारीक पाणी पडतोय. आणि इकडे मंडळी बोटिंगचं कसं आहे माहिती आहे, आपल्या जवळून 800 रुपये घेतात आणि तिकीट परत दिलं ना की 400 रुपये परत देतात. का माहिती आहे, इकडे क्लीननेस ठेवायचा आहे. इकडे थोडा पण कचरा करून देत नाही, त्यामुळे परत पैसे देतात आपल्याला. 400 रुपये ॲडव्हान्स म्हणून घेत आहेत, तर परत ते आपल्याला भेटतील 400 रुपये तिकीट परत दिल्यावर. तर असं बोलायला गेलं तिकीटचं प्राइस 400 रुपये. A few minutes later. तर मंडळी आता वाजले दुपारचे 2 आणि क्लायमेट बघा क्लायमेट खूप भारी क्लायमेट झाले मित्रांनो. आणि आता आम्ही सायकलिंग करणार आहोत. सगळी छोटी मंडळीला पण सायकलिंग करायची आहे, मी पण सायकलिंग करतो. तर चला सायकलिंग करूया आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो बाजूचा. खूप छान असा व्ह्यू झाला मित्रांनो. क्लायमेट असलं पाहिजे तर असं आहे बघा. खूप भारी अख्खे दोन्ही साईडला लेकमध्ये पण आणि इकडे पण दोन्ही साईडला पूर्ण फॉग झाले. खूप भारी वाटलं. हे बघा सायकल्स 50 रुपीज पासून ते 100 रुपयेपर्यंत सायकलच्या रेट आहेत. तुम्हाला सायकल चालवत असतील तर तुम्ही पूर्ण राऊंड मारू शकता. सायकलचा हाफ एन आवर भेटतो आपल्याला सायकलचा राऊंड मारायसाठी. हे बघा चलो आता मी पण सायकल घेतोय बघा. ही सायकल घेतली मी. चलो सायकल रायडिंग करते. तुम्ही साईडचं मार्केट बघूनच शकता किती मोठं मार्केट आहे दोन्ही साईडला पण ना. इकडे मार्केट आहे तर बघायला मजा येते. चलो सगळ्या ठिकाणी मार्केट आहेत ना. सायकलच्या पद्धतीने तुम्हाला मार्केट पण दाखवतो, एक चांगली गोष्ट आहे. चलो देखो मार्केट. किती मोठं मार्केट आहे बघा. किती मोठं मार्केट आहे बघा. इकडे 5 स्टार हॉटेल आहे बघा.
हे 5 स्टार हॉटेल आहे. या 5 स्टार हॉटेलमध्ये स्विमिंग पूल पण आहे, पण तो काही कामाचा नाही, कारण की इकडे एवढी थंडी लागते का कोण पाण्यात पाय टाकायची हिंमत पण नाही करणार. चला अरे बघा, चल लेट्स गो. तर मित्रांनो आता ना 2:30 वाजलेत, 2:30 झालेत. तर बघू शकता तुम्ही 2:30चा व्ह्यू. दुपारचे 2:30 झालेत. बघा व्ह्यू बघा, धुके धुके. कोण बोलेल आता दुपार आहे असं. व्ह्यू बघा, कपड्याचं मार्केट बघा, किती मोठं कपड्याचं मार्केट आहे. चांगली गोष्ट आहे बघा. बघा हे बघा मंडळी, काल पण असं झालेलं. आम्ही सायकलिंग काल करणार होतो, पण इकडे ट्रॉफिक खूप लागते आजकाल, कारण की क्राऊड खूपच वाढला आहे डिसेंबरला, त्यामुळे. तर आज सायकलिंग केली त्यामुळे आम्ही. नाहीतर काल आम्ही बोटिंग पण करणार होतो आणि सायकलिंग पण करणार होतो. तर मित्रांनो हे टेम्पल आहे, पाण्यात आहे पण, आणि हे टेम्पल पाण्यातच असतं. नाही बघा कनिष बघा सायकलिंग करतोय खूप छान प्रकारे, आणि पाटून गाड्याला लगे हाक मारतोय. बघा खूप छान प्रकारे सायकलिंग करतोय. चलो. तर मंडळी आजूबाजूचं क्लायमेट आहे बघा, किती छान क्लायमेट आहे. बघा धुकं उतरलेत सगळ्या ठिकाणी. आजूबाजूचं क्लायमेट एक नंबर क्लायमेट आहे. ओ ये रायडर चलाव. आणि मंडळी मी प्रयत्न करणार आहे आजचा हा पूर्ण 5 किलोमीटरचा सर्कल पूर्ण करूनच राहील. गेल्या टायमाला आलेलो तेव्हा पण कम्प्लीट केलेला, आत्ता आलोय तर आत्ता पण कम्प्लीट करेन. आणि लेकचा व्ह्यू बघा, समोरचं काहीच दिसत नाही मित्रांनो. पहा समोरचं काहीच दिसत नाही. आता मी कुठेतरी गेलो सायकल घेऊन, त्याला काहीच दिसणार नाही, तेव्हा मी याच्या जोडलाच चाललोय. चलो. 5 minutes later. तर मंडळी फायनली 5 किलोमीटरचा राऊंड मारला आम्ही पूर्ण. आता पूर्ण बॉडी गरम झाले. आणि मित्रांनो आता आम्ही जेवायला चाललोय, खूप भूक लागले. तुम्हाला डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये भेटतो. लेट्स गो. तर मंडळी इकडे पण इंटरनॅशनल स्कूल आहे, कोडाकिनार इंटरनॅशनल स्कूल. A few minutes later. रेस्टॉरंटचं नाव आहे राईस स्पाइस. इकडे आपण जेवायला आलोय आता. आणि साऊथ इंडियन स्पेशल आहे, साऊथ इंडियन स्पेशल चटणी. जेवायला खूप मजा येणार आहे. चलो खाना खाते. मित्रांनो आता मी पण प्लेट सजून घेतले बघा. इकडे लिव्हर फ्राय आहे, आणि इकडे भेजा फ्राय आहे, लॉलीपॉप आणि चेट्टीनाथ. इकडे साऊथ इंडियन टाईप फूडच भेटतं, आणि साऊथ इंडियन टाईप नावं पण आहेत सगळ्यांची. मला ब्रेन फ्रायचं आणि याचं नाव माहीत नाही, लिव्हर फ्रायचं, तर म्हणून मी बोललो आपल्या पद्धतीत बोलतात तेच बोललो. आणि मित्रांनो बघा इकडे केलीच्या पानावर पण दिले सगळं जेवण, तर खूप छान जेवण दिले. तर इकडे आपल्या संस्कृतीशी जोडला जुळलेली माणसं आहेत, सगळी माणसं संस्कृतीशी जोडला जुळलेली माणसं आहेत, म्हणून इकडे केलीच्या पानावर जेवण देतात. खूप भारी वाटते केलीच्या पानावर जेवता वेळी. प्रत्येक जेवण आमच्या केलीच्या पानावरच झाले, तर खूप भारी वाटतं. मंडळी खूप छान असं रेस्टॉरंट आहे. मी इकडे आलात राईस स्पाइसला व्हिजिट करायला विसरू नका, कशी टेस्ट मस्त आहे. त्याच्यानंतर मी मटन कढी खाली आणि बिर्याणी खाली, चिकन बिर्याणी. खूप छान लागली बिर्याणी. आणि मित्रांनो मम्मीसांचा उपास असल्यामुळे त्यांना टेस्ट करायला पण नाही भेटला, आणि त्यांनी दत्त जयंती आहे ना म्हणून त्यांचे उपास धरून ठेवला, ते कारण आहे. आणि मित्रांनो आलात तर नक्की विजिट करा. इकडे खूप छान असं रेस्टॉरंट आहे, आणि इकडे ना आपल्या संस्कृतीला जपून ठेवले पूर्ण. इकडे फक्त साऊथ इंडियन फूड भेटतं. आता साऊथ इंडियन फूडमध्ये तुम्हाला वाटत असेल का इडली ना डोसाच मिळत असेल, तसं नाही मित्रांनो. इकडे साऊथ इंडियनच्या प्रॉपर डिशेस मिळतात, जसं का खूप डिशेस आहेत, मी तुम्हाला सांगितलं पण असतील. तर भारी भारी रेस्टॉरंट आहे. आणि मित्रांनो तुम्हाला कालच्या स्कॅमच्याबद्दल मी सांगितलंच आहे, तर नसेल माहीत तर दुसरा ब्लॉग बघा, नक्की बघा. A few minutes later. ते बघा मंडळी आज संडे आहे ना, तर संडे मार्केट भरला आहे खूप मोठा बघा. आणि आज ना फिश मार्केटमध्ये फ्रेश फिश मिळतात, पण लेडीज लोकांना व्हेजच खायचं आहे, तर आपण काय करू नाही शकत, त्यामुळे आम्ही फिश नाही घेतल्या. तर मंडळी तुम्हाला मार्केट दाखवायचं होतं तेव्हा मी या साईडला आलो. हे बघा मार्केट बघा, खूप छान मार्केट आहेत. आणि मंडळी इकडे कवले कांदेच काढताय डायरेक्ट बघा. तिने खूप ठिकाणी बघाले ते कवले कांदे असतात ना, ते काढतात डायरेक्ट. नारळ बघा, नारळाची साईज बघा मित्रांनो. बघा फुलांचा, मिरचींचा, सगळं असं भाजीचं मार्केट सगळं मिक्सच बसले बघा. आणि पेरूचं खूप आहे बघा. आणि मंडळी इकडे ना सगळी गावठी केली, काय पण असो सगळी गावठी केली, फ्रेश एकदम भारीमध्ये. तुम्हाला वाटतात काय अशी केली, अशी नाही मित्रांनो, ही गावठी केली आहे, भारी केलेली आहे बघा. आवला आवला
आवला कलिंगड बघा किती छोटे कलिंगड आहे मित्रांनो. इकडे फ्रूटची साईज खूपच छोटी आहे. मी बघायला गेलो तर कलिंगड बघा किती छोटं आहे. बरं हे बघा पपईची साईज बघा किती छोटी आहे. काय माहित नाही इकडे फ्रूट केवढे छोटे छोटे आहेत मित्रांनो. आणि हे बघा गजरा मोगरा फुलला गुलाब. A few minutes later. तर मंडळी मी तुम्हाला गाडीतूनच दाखवतोय. हे बघा 500 वर्ष जुनं झाड आहे हे. हा पण एक पॉइंटच आहे बघा. 70 आता चालू आहे 70 ला. चला बाहेरच पॉइंट बघितला. तर मंडळी आम्ही आता 70 जवळ पोहोचलेलो आहोत आणि मंडळी बारीक बारीक पाऊस पडतोय. मला दिसतोय का माहित नाही पण हा मंडळी बघा बारीक बारीक पाणी पडतोय. खूप भारी क्लायमेट झाले. खूप भारी क्लायमेट झाले. चला आता 70 एन्जॉय करूया. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. दुसरं काय नाही. A few minutes later. तर मंडळी आपण 70 मध्ये आलेच आहोत. तर आपण डॅशिंग कार एन्जॉय करणार आहोत सगळी जण. चला आता डॅशिंग कार एन्जॉय करता. मम्मी पप्पा आणि मी तिघेच जण आहोत आम्ही. तर मजा येणार आहे खूप. चलो लेट्स गो. नंबर 1 बडे. A few minutes later. आम्हाला बावला लागला एक या गेम मध्ये. मस्त बावला लागला बघा. आता 70 मध्ये चाललोय आणि बाहेरचं क्लायमेट बघा. लेक बघा किती छान वाटते. भारी क्लायमेट आहे बघा. आता वाजलेत 5. क्लायमेट बघा एक नंबर. हे बघा कोणाची तरी बॉडी लटकवले. मंडळी आम्ही बसलोय फायनली 70 मध्ये. माझ्या जोडला मम्मी पप्पा पण आहे. स्पेसशिप मध्ये बसलोय. तर मंडळी 70 खूप छान होतं पण कॉपीराईटचा इश्यू आहे म्हणून मी तुम्हाला जास्त दाखवलं ना आणि तुम्हाला दिसलं पण नसतं. तर आता आम्ही आलोय टार्गेट शूटिंग. तर करूया आपण. चला एमओज घेतलेत. आता एमओज भरायचे आहेत आणि शूट करायचे. येल्लो कलरची एमओ ही अशी शूट करायला लागते. कडक. 5 minutes later. तर मंडळी बघा अजूनपर्यंत बारीक बारीक पाणी पडतोय. तर आता गाडी जवळ चाललोय. खूप धमाल मस्ती केली. अजून पण धमाल मस्ती करणार आहोत आपण. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. दुसरं काय नाही. चलो मंडळी आता रूमवर पोहोचलोय आणि आजचा कार्यक्रम पूर्ण आमच्या रूमवर असणार आहे. तेव्हा पप्पाने गाजर घेतलेत आणि लाल कलरचा मुला घेतलाय. 2 hours later. तर मंडळी मी 2 तास झोप काढली खूप छान असते आणि आता बाहेर चाललोय चायनीजवर. 1 hour later. मंडळी तुम्ही इकडे आला तर तुमचं थोडंफार काम सोपं करायचा प्रयत्न करतोय मी. तर रेस्टॉरंट शोधत असाल तर तुम्ही इकडे एल्बाइक्यू नावाचं रेस्टॉरंट आहे. खूप छान असं. तर तुम्ही इकडे विजिट करू शकता. इकडची मी चिकन कढी ट्राय केली आणि तंदुरी रोटी होती तर खूप भारी लागली. तर इकडून येऊन खूप छान असं जेवण जेवू शकता. आणि मी आता वेट करतोय कारण की पूर्ण फॅमिली अजूनपर्यंत जेवायला बसते. तुम्हाला नंतर भेटतो. A few minutes later. तर मंडळी आता हॉटेलवर आलो आणि उद्या आपण जाणार आहोत रामेश्वरमला. तर त्या ब्लॉगमध्ये पण आपण धमाल मस्ती करणार आहोत आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप धमाल मस्ती केली आपण. तर आजचा दिवसच भारी होता मित्रांनो. आज काय झालं माहिती आहे आम्ही रोज गार्डनला जाणार होतो. तर रोज गार्डनचा प्लॅन 2दा कॅन्सल झाला. पहिलं ट्रॉफिक लागलेली नंतर पाऊस पडायला लागला. तर रोज गार्डन आम्ही कॅन्सल केलं त्यामुळे. पण आम्ही बाहेरून बघितलं रोज गार्डनमध्ये रोजच नव्हते. तर तिकडे जाऊन पण काय फायदा नव्हता. तर आम्ही रोज गार्डनमध्ये गेलो तर मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं होतं मी मेन्शन करतो. आज कोणी कमेंट नव्हती केली म्हणून मी आज मेन्शन नाही केलं कोणाला. आणि मित्रांनो तुम्हाला फक्त दम्मे पाटील ब्लॉग्स लिहायचं आहे. मी पिन कमेंट केलेले असते. मी कमेंट केलेले असते तसेच सेम कमेंट करायचे आहे. दुसरं काय नाही करायचं. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. जेवढा ब्लॉग शेअर होत असेल तेवढा शेअर करा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.